वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय नेत्यांची हालचाल दिसून आली. भाजपचे नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनी बडनेरा येथील सिंधी कॅम्प एरियात भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. 11 वाजेपर्यंत 20% मतदान झालेलं आहे आणि आता 2 वाजेपर्यंत साधारणतः 35 ते 40% झालेलं आहे. 60% पर्यंत मतदान होईल हा पूर्ण अमरावती शहरामध्ये असा अंदाज आहे आणि लोकांमध्ये मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. विशेषतः अमरावती सुरक्षित राहिली पाहिजे, अमरावतीचा विकास झाला पाहिजे आणि तो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच करू शकतात. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून केंद्राच्या योजना येऊ शकतात हे लोकांना माहित आहे आणि त्यामुळं सर्व लोक विशेषतः युवा वर्ग आणि महिला वर्ग ह्या कमळाला मतदान करतात आणि म्हणून इथे भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण बहुमत आणि महापौर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा होईल. हिंदू महापौर होईल. हिंदू असो, बौद्ध असो, आदिवासी असो, दलित असो, तो पण हिंदू भावनेचा महापौर होईल. आणि बडनेरामध्ये मी आता आलेलो आहे. या बडनेरामध्ये या प्रभागात 4ही सीट ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेते, बाकी कोणी नाही आहे. बाकीच्या खिचडीमध्ये लोकांना माहिती आहे की यांच्यात रम नाही, दम नाही, यांच्यामध्ये राम नाही, दम नाही आणि राम नाही आणि त्यामुळं कमळावर लोक जातात आहे. आता मी इथे सिंधी मोहल्ल्यामध्ये आलोय, सिंधी कॅम्पमध्ये. तिकडे बारीपुऱ्यामध्ये जाऊन आलो, राम मंदिराजवळ जाऊन आलो, परंतु बडनेरामध्ये संपूर्णतः कमळ चालतंय. जनतेला काय वोटिंग करायला आता 5:30 वाजेपर्यंत वेळ आहे आणि ही संधी अमरावतीच्या विकासाची सोडू नका. आपण आपल्या घरातून लवकर बाहेर निघा आणि ताबडतोब कमळावर मतदान करा. आपला लोकशाही मधला हक्क बजावा. अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमन्स 24 चॅनल. धन्यवाद.